गुड मॉर्निंग वंदे मातरम मित्रांनो. आपण पोहोचलेलो आहोत बीडमध्ये आणि आता मी आहे आनंदग्राममध्ये आमच्या इन्फॅन्ट इंडिया म्हणजे दत्ताभाऊ बारगजे यांच्या प्रोजेक्टमध्ये, ज्याचं नाव आहे आनंदग्राम. आज जी बीडच्या नागरिकांना आपल्याकडनं जी छोटी मोठी जी पण मदत करायची आपल्याला, ती मदत घेऊन आपण दत्ताभाऊंकडे आलेलो आहे आणि दत्ताभाऊ स्वतः आपल्याबरोबर ती मदत योग्य हातांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी आपल्यासोबत येणार आहेत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता बिंदुसराय डॅम आहे आणि अतिशय विलोभनीय असं हे दृश्य आहे आमच्या आनंदग्रामचं. मित्रांनो, आनंदग्राम एका टेकडीवर बसलेलं आहे आणि त्या टेकडीवर तुम्ही जेव्हा येतात तेव्हा एका बाजूला बीड दिसतं तुम्हाला, एका बाजूला हा बिंदुसराय डॅम दिसतो आणि हे जे सगळं अभयारण्य आहे हे सगळं दिसतं. आणि मला माहिती नाही आहे योग्य ठरेल का नाही, पण आनंदग्रामला जे काम होतं एड्सग्रस्त लोकांसाठी, ज्यांना समाज नाकारतो, ज्यांना त्यांचा स्वतःचा परिवार नाकारतो, ते त्या लोकांसाठी, त्या मुलांसाठी हक्काचं असं हे ग्राम आहे ज्याचं नाव आनंदग्राम आहे. किती सुंदर दृश्य आहे बघा. निळशार पाणी दिसतं आणि आज खूप छान ऊन पडलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं. वा. आणि हा सगळा तो प्रोजेक्ट आहे. हे जे आहे हे गेस्ट रूम आहे मला वाटतं, ह्या गेस्टसाठी. तिथे आम्ही आत्ता राहिलो होतो. आपले सूरज अकोलेकर सर. मला वाटतं हा एक स्टेज बनवला आहे, जे पण कार्यक्रम असतील 26 जानेवारी वगैरे वगैरे ते इथं साजरे होत असतील. हा, कसं वाटून राहिलंय? जबरदस्त आहे एकदम, खूप छान आहे एकदम. निसर्ग म्हणजे निसर्ग आहे. मित्रांनो, हा तो रोड आहे जो खालून येतो आणि वरती आनंदग्रामला येतो. आणि हे छान असं जंगल आहे आणि इथं ते सगळं किचन एरिया आहे. हे सगळी मुलं आहेत. घंटी वाजली, कदाचित नाश्त्याची वेळ झालेली आहे. आणि लाईट बघा, काय कडक लाईट आलेलं आहे आज. हे आनंदग्रामचं हे दुकान आहे मित्रांनो. इथली जी मुलं आहे, जे पण इथले ग्रामवासी आहे, त्यांनी बनवलेले हे छोटे छोटे प्रोडक्ट्स आहे आणि हे त्याचं दुकान आहे. वा. चॅम्पो बघा. आणि आपल्यासमोर आहेत वहिनी आहेत, दत्ताभाऊ कुठे का माहीत नाही. आणि आपले जे 3 मदत आणली त्या 3 गाड्या ह्या इथं मेस आहे, किचन आहे. हा, सगळ्यात महत्त्वाचं गणपती उत्सवामध्ये हे अनोखी अशी गणपतीची मूर्ती दत्ताभाऊंच्या सुनबाईने बनवली होती आणि इथल्या मुलांनी बनवली होती. ही ती मूर्ती आहे बघा. हे किती क्रिएटिव्ह आणि काय, कोणत्याही पर्यावरणाला याच्यापासून हानी नाही है ना, हे का नाही? आय लव्ह यू टू माय डिअर. लढतोय ना चांगला. येस. आज तरी पाऊल मातीवर आहे. आज तरी पाऊल मातीवर, तरी ईश्वराचा आशीर्वाद आहे. त्याच्याशिवाय शक्ती सगळं शक्य. आज तरी मला खूप आनंद आहे. मला खूप आवडता लीडर आहे हा नॅशनल लीडर होईल आता, नक्कीच होईल. पण जनसामान्यांच्या वेदना, जनसामान्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा एक मस्त एक युवा शक्ती. भेटूया आपण लहानपणीसोबत राहू. पात्रांना सारा घास तोंडात चालला, त्याच्यामुळं हे होणार आहे. प्रचंड लोक बदलत चालले, शिकत चालले आणि बदलीत चालले. असं पाणी चालत चाललं होणार आहे. अशा युवा शक्तीने एवढं तळमळीनं काम करावं म्हणजे घरादारावर तुळशीपत्र आहे का कशाचा, कोणाला कशाचा मिळेल. कुणी म्हणते आणि मागून मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला छोटी गाडी पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला घास पाहिजे.
असं कुठल्या पुढाऱ्यानं कुठं काही मागितलं बघितलं का? आम्ही जाहिरात टाकल्यावर ही गाडी घेतली, ती काल रात्री आली ना पहिली. नाही मी काय तुषार. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे रामकृष्ण हरी माऊली. आज या ठिकाणी आनंदग्राम पाली येथे आमच्या सर्व चिमुकल्याच्या समवेत नाशिकवरून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक आणि माझा लाडका आनंद यात्री श्री जितेंद्र भावे आणि त्यांचा सर्व समूह आलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी, महापूर याच्यामध्ये सापडलेल्या जनसामान्यांचा हाहाकार, त्यांचा चित्कार, त्यांच्या किंकाळ्या त्यांच्या कानावर सदैव पडायच्या. गेल्या 4-8 दिवसापासून त्यांची अस्वस्थता होती आणि माझ्याशी संपर्क असायचा त्यांचा की मला काहीतरी करायचं आहे. ते अतिशय फाटका फकीर आहे आणि रोज रस्त्यावर उतरणारे हे भावे सर लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची तळमळ पाहून त्यांनी जो काही घास तुकडा आणलेला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या झोळीमध्ये जे काही या बीड जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी काही किट, काही अन्नधान्य, तेलमीठ, लत्ता कपडा आणि काही शैक्षणिक साहित्य ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. तर आज मला खूप कौतुक वाटतं की आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. खूप काही वाहून गेलं नाही तर खरडून निघून गेलेलं आहे. घराने पाणी आहे, तोंडामध्ये घास नाही आणि फुंदका आहे. तर याच्यामध्ये सर्व पक्षांच्या, सर्व प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी आमच्यापर्यंत हात पोहोचवलेला आहे. तर त्याच्यामध्येच भावे सरांची तळमळ, त्यांची टीम आज रात्रभर त्यांनी प्रवास करून आज 4 गाड्या भरून घेऊन आलेले आहेत. आता त्यांची इच्छा आहे की शेवटच्या घटकापर्यंत, जिथं कुठे वाडीवस्ती तांडा असेल, जिथलं वाहून धुवून गेलंय, जिथं गाडी पोहोचत नाही, जिथं पायी पण चालता येत नाही, अशा चिखलामध्ये काही चिमुकले, काही त्यांचे बांधव, काही शेतकरी बांधव तिथं अडकून पडलेले आहेत किंवा त्यांना आणखी काही मदत पोहोचलेली नाहीये. तर तिथपर्यंत त्यांचा मदत पोहोचण्याचा मानस आहे. आनंदग्रामचा परिवार, आम्ही सर्वजण भावे सरांच्या या संवेदनेसोबत आहोत. आम्ही निश्चित आज दिवसभर त्यांच्यासोबत राहू आणि त्यांनी जो उपक्रम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये घेणार आहेत, तर खरंच मी त्या पक्षाला, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना, निर्भय सर्व बंधूंना मी खूप सदिच्छा आणि आशीर्वाद व्यक्त करतो की अशाच संवेदना महाराष्ट्रामध्ये या मातीतील जनसामान्याबद्दलच्या आपल्या संवेदना आणि असं कार्यकर्तृत्व, मातृत्व आणि दातृत्व वृद्धिंगत व्हावं आणि असंच आपण आम्हा सर्वांच्याही कामाला पडावं, अशा प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांच्या या सेवा कार्यासाठी. रामकृष्ण हरी. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. अंशु क्या बात आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची ही शॉल आणलेली. हा हा, तुम्ही फार नशिबान आहात. ही आता अंगावरच ठेवायची. तुम्ही जनसामान्यांचा विठ्ठल आहात. थँक्यू. ह्याच्यामध्ये हो 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 हा, हो. आमचा जगबीर भाई आहे ना. मला ते म्हणता आलं नाही. हा, अंशु धरा धरा धरा. भावे सर, तुम्हाला सर्वांना त्यांचं कार्य माहिती आहे. तुम्ही ज्यावेळेस मोबाईल काढता त्यास अगोदर भावे सरांचं तिथं आवाज येतो, त्यांचा चित्कार असतो, त्यांची आरोळी असते, त्यांचा आक्रोश असतो जनसामान्याबद्दल आणि उद्विग्न असतो हा माणूस. रस्त्यावरच असतो. रस्त्यावर जर एखादा कोणी जर युवा भेटला तर फक्त भावे सर असतात आणि त्यांचे पूर्ण कार्यकर्ते असतात. तर ते काय करत असतात की लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांच्या अडचणी आणि शासन प्रशासनाला काय करणे, तिथं जागृती करणे, लोक जागृती करणे की देश तुमचा आहे, तुम्ही मालक आहे, जनताच मालक आहे.
जनता मालक आहे, तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही, पोलिसांना घाबरायची गरज आहे नाही ना कलेक्टरला घाबरायची गरज नाही, का तर ते आपले नोकर आहेत, बरोबर आहे. जनतेने त्यांना ते सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा प्रकारची महत्वाची संविधानिक लोकजागृती करणारा हा अवलिया गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर आहे. मग जिथं लूट होते, जिथं चिरीमिरी चालते, जिथं देण्या घेण्याचा व्यवहार होतात, जिथं दप्तर दिरांगाई असते, जिथं जनसामान्यां खेटे घालतात ते ऑफिसला, त्यांना कोणी विचारित नाही, अशा ठिकाणी भावे सरांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि लोकांचा विश्वास आहे त्यांच्या कर्तृत्वावर की अशी लीडरशिप, लीडर कसा असतो, लीडर इज द डीलर ऑफ होप, की अशा डील करतो तो, हो मी तुमचं करतो, मी तुमचं करणार आहे, अशा प्रकारे वचनबद्ध असणारा, एक निष्ठ वचनबद्ध असणारा हा एक साधा आणि सोपा कार्यकर्ता, गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकांच्या मनाचा ताईत झालेला आहे. कुठलंही भांडवल नाही, कुठलाही देखावा नाही, कुठलाही बडेजाव नाही, कुठलाही ताफा नाही, कुठलीही चंदा नसलेला, म्हणजे त्यांना जर भूक लागली तर ते बांधाव जातात आणि कुणाला तरी असं 2 घास घेतात आणि त्यांच्यासोबत जेवण करतात. लोकांच्या, सामान्य लोकांच्या ताटात जेवणारा, अतिशय साधा सोपा आणि प्रत्येकाला जवळ वाटणारा असा हा कार्यकर्ता, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा संस्थापक, पार्टी नावाला आहे, मला तुम्ही पार्टीचं नाव पण माहित नसतं, एक सामाजिक कार्यकर्ता, सर्वांना सोपा असणार की कुणी भावे सरांना फोन लावतं, जसं आपण 100 नंबर नाही का, 101 नंबर, 102 नंबर, 108 नंबर लावतो की नाही अडचणीच्या यांना, तशा प्रकारे तुम्ही सहज एक फोन लावायचा. मग ते सोमा कुरडे असतील किंवा जितेंद्र भावे असतील किंवा त्यांचा कुठलाही कार्यकर्ता तो फोन रात्री अपरात्री उचलणार आणि तुम्हाला संकटमुक्त करायचा प्रयत्न करणार, त्यांची शेवटची धडपड करणार म्हणजे करणार. अशी जाडाजोड करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरतायत. आज आपल्या जिल्ह्यावरची आपत्ती निवारण करण्यासाठी किंवा आपल्या वेदना किंवा आपल्या डोळ्याचा एक थेंब तरी पुसता आला त्यांच्याकडून, तरी ते कृतकृत्य होतात. त्यांनी त्यांच्या परीनं जो घास आणलाय त्याचा आपण बीड जिल्ह्यात स्वीकार करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाणार आहोत. मी सरांना विनंती करील की आमच्या आनंदग्रामच्या चिमुकल्यासोबत आपण संवाद करावा. आदरणीय जितेंद्र भावे सर. माझे मार्गदर्शक दत्ता भाऊ यांच्याकडे मी 5 वर्षापूर्वी भूमिगत व्हायला आलो होतो आणि आज इथं मी महापुरामध्ये ज्या लोकांना जमीनच राहिली नाही अशा लोकांकडे जायची माझी इच्छा आहे. वर्ख निघून गेलाय जमिनीवरचा, तर त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना आता जमीन म्हणजे नुसता खडक उरलाय, आता वरची माती निघून गेलेली आहे. अशा सगळ्या लोकांना मला भेटण्याची इच्छा आहे. अतिवृष्टी आणि मराठवाडा हे कधीच कॉम्बिनेशन नव्हतं, ते याच वर्षी झालं. याच्या आधी कधी असा महापूर आला नाही आणि आत्ता आला तर तो सगळ्यांचं जीवनच उद्ध्वस्त करून गेलाय. तर त्यांना भेटायला आम्ही आलेलो आहे. आणि भाऊ म्हणाले एक घास आणलाय, तर खरंच घासच आणलाय. पण माणूस असा असतो की आता भाऊंनी तेच काम केलेलं आहे की त्यांच्याकडे काहीच नव्हतं तरी पण ती देण्याची जी कला आहे ती आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय. दातृत्व भाव काय आहे, देणं काय असतं. आता तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही काहीच देऊ शकत नाही, तुम्ही काहीच देऊ शकत नाही, तुम्ही काहीच देऊ शकत नाही. आता निशा दिदी आहे ना, ती काल रात्रीपासून आम्हाला खूप काही देते. काय देते बरं ती खूप चांगली संवादी आहे. भाऊंनी तिला जबाबदारी दिली, हे आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, हा त्यांचा नंबर. मग ती काय करते माईच्या ममतेनं, ती आता आमची आई झाली केव्हापासून. तिचा पहिला फोन 4:30 वाजता आलाय आम्हाला, तर त्या 4:30 वाजेपासून तर सकाळचा आम्हाला चहा देईपर्यंत ती आमची आई झाली. आता तुम्ही म्हणाल ती पण एक विद्यार्थिनी इथली, तिने जर कधी मनात विचार केला असेल द्यायला माझ्याकडे काय, मीच कफल्लक आहे, मी काय देऊ शकते. पण तिला देण्याची संधी मिळाली आणि तिने तिचा प्रचंड मोठा फायदा करून घेतला आणि तिने आम्हाला 4:30 वाजेपासून देतच राहिली आणि आत्ताही देतेच आहे. काय देते, आनंद देते, सुख देते, आम्हाला अटेंड करते, आम्हाला समाधान देते, सगळं फ्री ऑफ कॉस्ट करते. आणि तसंच आम्ही पण करतोय. आता हे सगळे जो एक घास आणलाय, जितेंद्र भावेचं काही आहे का त्याच्यात? काहीच नाही. मी फक्त एक व्हिडिओ बनवला, 2 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला की आम्ही असं मराठवाड्यात महापूरग्रस्तांना
आम्ही भेटायला चाललेलो आहे ना, आम्हाला काही गोष्टी द्याव्या वाटतात, तर लोकांनी महिन्याचा किराणा दिलाय, पॅन्ट दिलेत, शर्ट दिलेत, अंडर गार्मेंट्स दिलेत, औषधं दिलेत, आणि ते सगळं आम्ही घेऊन आलोय त्यांना द्यायला. तर डोक्यातनं एक काढा की आपल्याला काही देता येत नाही. खूप छान असले ना गोड. आता बघा हे पिल्लू असं बडबड बडबड करत होतं आता, बरोबर का? सगळेजण कोणाकडे बघत होते? तुमचं लक्ष कुठं होतं सगळ्यांचं? बरं, त्याच्या बोलण्याला काही मिनिंग होतं का? पण सगळे कुठं अट्रॅक्ट झालेले, म्हणजे ते पोरग कोणाला, सगळ्यांना आपल्याला सुख देत होतं. म्हणजे देणं शक्य आहे ना. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हात. त्यांनी ते दिलं. आजचा एक मेसेज हाच आहे की सगळ्यांना सगळं देता येतं, देण्यासाठी पैशांची आवश्यकता नाही. तोच संदेश घेऊन मी राजकारणात हा प्रयोग करतोय. राजकारणात लालबहादूर शास्त्रींपर्यंत हे प्रयोग सगळ्यांनी केले, ते यशस्वीपणे झाले. पण तिथून पुढं का लोकांचा विश्वास उठला की पैशाशिवाय राजकारणच होत नाही असं सगळे म्हणायला लागले. पण मी पुन्हा तिथे घेऊन गेलो सगळ्यांना की झिरो बजेट पॉलिटिक्स. आता आम्ही राजकारण करायला आलो, मी आहे समाजकारणातला, पण राजकारणाशिवाय समाजकारण सुद्धा सक्षम होऊ शकत नाही. आता हे भाऊंनाही माहिती, म्हणून भाऊ मला सपोर्ट करतात. तर राजकारणात आपल्याला सगळ्यांना परफेक्ट व्हायला पाहिजे, म्हणून राजकारणात आलो. आणि राजकारण सुद्धा गेल्या 14 वर्षापासून बिना पैशाचं राजकारण करतोय. बिना पैशाचं राजकारण. आता दादा आपल्या नाशिकला राहिला होता, वर्षभर होता ना दादा, 1 वर्ष तो नाशिकला राहिला होता. तर त्याला आमचं कसं काम चालतं हे सगळं त्यांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे. बिना पैशाचं पाहिलेलं आहे काम, आमचं कसं चालतं ते. आता आम्ही इथे आलोय, बिना पैशाचे आलो बर का, बिना पैशाचे आलोय आम्ही इथे. विश्वास ठेवा, आतमध्ये सगळं जे मटेरियल आलंय बिना पैशाचं आलंय, आमचं नाही. सगळं समाज करतो, शक्य आहे. आणि ते शक्य आहे. लोकांनी आणून दिले पैसे. पाहिजे रोडवरती 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये लोक आणून देतात. 100 रुपये घ्या, नाश्ता करा, गाडीला पेट्रोल टाका, असं केलं. 1 लिटर पेट्रोल. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला, काल रात्री 12 वाजता आपल्या आनंदग्रामच्या रूम मध्ये 2200 रुपये आले. आनंदग्रामच्या रूम मध्ये 2200 रुपये आले. 2 सद्ग्रस्त आले होते बीड मधले, 12 वाजता आले आमच्याकडं. 12च वाजले होते ना त्यावेळेला. लोक देतात. हा, 1100 रुपये दोघांनी दिले. वरनं टोप्या घेतल्या त्यांनी 10 तर ते 200 रुपये, ते पण 400 रुपये आले. विचार करा. साहित्य विक्री, ज्ञान विक्री, मानव विचार करा. पेशंट जी ती मेडिक्लेम वर चालते आणि त्याच्यामध्ये लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे. तर त्याच्यावर डॉक्टरनी लिहिलेलं पुस्तक आहे. डॉक्टरनी स्वतः काय अनुभवलं ह्याच्यामध्ये, तो कसा चेपला जातो डॉक्टर, आणि पेशंट कसा चेपला जातो, आणि ते चेपले जाऊ नये, नाडले जाऊ नये म्हणून त्याच्यावर 2ऱ्या 3ऱ्यानं कोणी लिहिलं नाही. आता हे जनतेला अपेक्षित काय माहिती का, भावेंनी लिहावं. भावे पाहतात ना, पण तसं नाही झालेलं, डॉक्टरांनीच लिहिलंय. आणि हा डॉक्टर कोविड काळामध्ये माझा मित्र राहिला. त्याला कळला माझा आवाज, मला काय म्हणायचंय. त्यामुळे मी एका ठिकाणी संघर्षाला गेलो, पण ते तिथं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून तिथं गेलेले होते. ते धावत आले माझा आवाज आल्या आणि मला म्हणले, भावी सर बाजूला या म्हणले. मी आनंद पवार, हे बघा हे ते, हा हे डॉक्टर आनंद पवार. म्हणले मी आनंद पवार, मला काही गोष्टी सांगायच्या आहे. तुमचा इथला जो प्रश्न आहे तो मी सोडवतो म्हणे. टेन्शन घेऊ नका, चिडू नका, मी सगळं करतो. आणि सगळ्यांना आनंद पवारांनी नावच आनंद आई बापांनी ठेवलं. MBBS झाला गडी, आणि त्यांनी आम्हाला आनंद दिला. आणि मी पहिली माझी ती बॅटल होती की जी आवाज न वाढवता, त्वेषाने न बोलता, शांततेने बोलून जे म्हणणं होतं ते आमचं मंजूर झालं. आणि तो माणूस मला मित्र म्हणून मिळाला. आणि त्यांनी जेव्हा एवढं मोठं पुस्तक लिहिलं तर ते काल माझ्या हातानं वितरणाला त्यांनी सुरू. या हो, दोघंही BMS झाले. MD. हा, एक पिल्लू आलेलं आहे आपलं, बाबा आमटेंचं पिल्लू आहे बरं का. बस भाऊ. बाबा आमटेंचं पिल्लू आहे बरं का आमचा सूरज. हो का? हा, अरे बापरे. सूरज गोकुळातला पहिला मुलगा आहे. तो नाशिकला असतो.
ताईंनी जसं तुम्हाला सगळ्यांना हे ताई बाबा हे करताय, हा तसं मला ताई आजींनी लहानाचं मोठं केलं. 1 महिन्याचं असतानापासून 1 महिन्याचं बाळ ताई होतं. बाबांनी लहानाचं मोठं केलंय. त्यामुळे मला हे सगळे माझे नाते कसं वाटतंय. खूपच हा. कौतुक रे बाबा, खूपच कौतुक आहे. ताई प्रकाश भाऊ बहिणीकडे होतो मग मी नंतर शिकायला. त्यांनी तर शिक्षण केलं पॅथॉलॉजी माझं. लॅब आहे त्याची माझी नाशिकला. नाशिकात पॅथॉलॉजी लॅब आहे. अच्छा. आणि आपण कमिशन न घेता पेशंटला डिस्काउंट देऊ. डॉक्टर कमिशन मागतो तेवढा देऊन हे करतो, सर्व्हिस देतो. कारण डॉक्टर 60% 1 रुपया डॉक्टरला आम्ही डॉक्टर देत 60% नाही. साईदीप लॅब 60-40 सूरज नाव आहे माझं. माझं नाव सूरज आहे. सूरज आहे, हा. मग सूरज म्हणूनच ओळखतात मला आनंद. तुला खूप आशीर्वाद, तुला खूप शुभेच्छा. कुठलाही कट प्रॅक्टिस न करता तू खरंच मानवतेसाठी तू फार आणि मोठा आम्ही आहे. सरांकडूनच शिकलो. आणि भावे सरांच्या सोबत नाशिकमध्ये पाऊल चालतोय ह्याचा अर्थ केलं. तू मानवतेच्या रस्त्याने आहे. कंटिन्यू खरा आनंद सरांसोबत यात्रेस आम्ही. माझा. वा वा, छान छान. तर ते वारले त्यावेळेला त्यांची प्रीमियर पद्मिनी फियाट होती. तिचं 4,500 रुपये कर्ज बाकी होतं हप्ता थकलेला होता. आणि त्याचं कर्ज ते वारल्यामुळं रद्द करायचं चाललेलं होतं. पण त्यांच्या मिसेसनी सांगितलं नाही, आम्ही ही कार जी आहे अशीच ठेवू, पण तिचे हप्ते मी फेडेल. मग लालबहादूर शास्त्रींच्या मिसेसनी ते हप्ते फेडले. असं सुंदर राजकारण होतं आपल्याकडं, पण ते हळूहळू आपणच नष्ट केलं आणि परत आता आणण्याचे ते दिवस आलेत. कारण तुम्हाला लक्षात येतंय सगळीकडे राजकारण्यांनी खूप थैमान घातल्यामुळं आता लोक कंटाळले, लोकांच्या लक्षात आलं. तर हे ऑर्गॅनिकली आपण वाढवतोय, म्हणजे नॅचरली वाढवतोय, नॅचरली येतंय ते सगळं. आज तुमच्या दारात आम्ही नैसर्गिकरित्या आलो. आणि अवघड आहे हा सिलेबस. तर राजकारणात ना अध्यात्म सांगतोय लोकांना, मानवतावाद सांगतोय आम्ही. कारण तुम्हाला समाजामध्ये माणूस बनून राहावं लागतं, ही कंपल्शन आहे. मग हेच आपण राजकारणामध्ये रुजवतोय आणि गावोगावी जातोय. आता भाऊ इथं त्यांचे सगळ्यांचे अश्रू पुसू शकणार आहे का? तर नाही. माणूस कसा असतो बघा, त्याला फक्त आहे ना सहवास लागतो, त्याला फक्त आधार लागतो. त्याला अन्नधान्य नका देऊ, तुम्ही कपडा लत्ता काहीच देऊ नका, फक्त त्याच्याबरोबर ताटमपणे उभं राहा. क्या बात आहे, सुंदर. संस्थेला सगळं काही मिळतंय का? नाही मिळत ना. पहिल्या दिवशी काय होतं इथे, आता आम्ही 5 वर्षापूर्वी आलो तर झोपडीमध्ये भाऊंचा माझा फोटो आहे. त्या झोपडीचं आता आपण मोठं स्टेज केलं, पण ते केव्हा? आफ्टर 5 इयर्स. असा बदल होत 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 सगळं ही प्रक्रिया आहे. राजकारण, समाजकारण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी स्वतःला टाकायचे, झुकून द्यायचे. म्हणून मग त्या प्रक्रियेतनं चांगली चांगली माणसं बनतील आणि चांगला चांगला देश बनेल. 78 वर्ष झाले आपल्याला. या देशाचे चांगले चांगले नागरिक बना, माणूस बना. तुमचा एखादा छोटासा प्रसंग मुलांना सांगा फक्त कार्यपद्धती. किती प्रसंग आहेत बाबा, काय सांगा. एक रात्र जाईल त्या माणसाची. पुन्हा व्हिडिओ बघू आपण सगळे, हा, पण एक प्रसंग तुम्ही. आता हे बघा आपल्या हातात काय आहे. आता ज्यांच्याकडे त्यांनी हात वर करा. एक. ओके. तरी पण तुम्हाला मोबाईलची चांगली माहिती आहे. बघा, अणुबॉम्बचा शोध लागला, अणुशक्तीचा शोध लागला, बरोबर का नाही? प्रत्येक गोष्टीचा शोध लागला, त्याचा चांगला आणि वाईट परिणाम सगळ्या जगासमोर आहे. जपानवर लगेच अमेरिकेने टाकून दिला आणि त्यांचं जनजीवन उद्ध्वस्त केलं. पण तीच ॲटॉमिक एनर्जी वापरून आपल्याला सगळ्यांना ऊर्जा मिळते, असे देश पण आहेत, बरोबर आहे? तसंच ह्याच्यापासनं दूर राहावं, याच्यावर ढोल पिटणारे लोक खूप आहेत. नको नको, लहान मुलांना मोबाईल नको 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 नको. पण तो नियंत्रित स्वरूपात जर दिला, त्याला ते शिकवलं आणि त्याच्यापासून पुन्हा त्याला मुक्त केलं, तर ते मूल लहानपणापासून चांगलं ग्रो होऊ शकेल. आता हे ज्या वेळेला माझ्या हातात आलं, त्यावेळेला सगळेजण काही ना काही वाईट बघायचे याच्यात, अशी परिस्थिती होती. आजही तशीच परिस्थिती, बरोबर? पण चांगला वापर करणारे पण दाखवायला लागलो आणि तो पॅटर्नच बनला. तर काल इतका मोठा प्रसंग घडला. महाराष्ट्राचे साखर आयुक्त यांना एका महिलेने तुडवलंय. एका महिलेनं तिने सांगितलं, तू माझा नोकर आहेस, हे ऑफिस माझं आहे, तू मला या ऑफिसच्या बाहेर काढू शकत नाही, आणि तुला जर माझ्याशी संवाद साधायचा नसेल तर उठ खुर्चीतनं बाहेर चालता डायरेक्ट. ही ताकद या साधनामुळं सामान्यात सामान्य लोकांना मिळाली. आता ग्रामीण भागातले लोक सुद्धा तलाठ्याला याच्या अंडर आणायला लागले, ग्रामसेवकाला या मोबाईलच्या अंडर आणायला लागले, सगळेजण लाईव्ह करायला लागले. तर आता सरकारने गडबड करायचं ठरवलंय. आपल्याला ते 5G 6G मिळून देत नाहीत, लाईव्ह होऊन देत नाहीत. पण काय नाही, त्याच्यावरही मात करतोय आम्ही. आता
ज्या वेळेला मी फेसबुक लाईव्ह चालू केलं तर ते अनलिमिटेड त्या क्लाउडवर सेव्ह व्हायचं. पण आता गेल्या 6-8 महिन्यापासनं त्यांनी आपल्यावर बंधन आणलं. त्यांनी सांगितलं तुम्ही केलेलं लाईव्ह, आता हे जे लाईव्ह सुरू आहे हे 30 दिवसात व्हॅनिश होणार आहे, उडून जाणार आहे. त्यामुळे आमचे तर लाईव्ह सगळे म्हणजे आम्हाला फाशी न लागू देणार आहेत. आम्ही काय करतोय, सगळ्या चोऱ्या पकडतोय लाईव्ह मध्ये आणि त्याच्यावर आमच्यावर चालू आहे केसेस. आम्ही फरार असतो, आम्ही तुरुंगात असतो. तर मग त्याच्यात आम्हाला प्रूफ म्हणून ते लाईव्ह हवं असतं. तर ते पूर्वी कसं गायब केलं परमनंट होतं. आता मी 2011 साली केलेलं जे लाईव्ह आहे ते आज क्लाउडवर अवेलेबल आहे. पण 8 महिन्यापूर्वी केलेलं जे लाईव्ह आहे ते आता उडतंय. कारण 30 दिवसानंतर ते सांगतं आता डिलीट होऊन जाणार आणि ते डिलीट व्हायला लागलं. हे बदल आहेत, ही प्रक्रिया आहे. आता त्याचा चांगला वापर हा सुरू असला तरीही दुष्ट प्रवृत्तीचे, आसुरी वृत्तीचे, राक्षसी वृत्तीचे लोक अशा पद्धतीचे काही बदल आणून पुन्हा एकदा पारदर्शकतेपासून माणसांना दूर 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 सारत चालतात. हे काय आहे? ही पारदर्शकता आहे, ही प्रामाणिकता आहे, हे त्याचं मोजण्याचं मापक आहे, हे मानक आहे त्याचं. आणि ते मी वापरतोय. आणि ते वापरल्यामुळं पूर्ण राज्याला एक धडा मिळून गेला की हे वापरलं पाहिजे. आणि महिला वापरतायत, म्हातारे वापरतायत, छोटे पोरं वापरतायत. त्र्यंबकेश्वरचा पत्रकारांना इतकं झोडलं. पत्रकारांकडे काय असतं, डायरेक्ट कॅमेराचा असतो. पण त्यांना इतकं झोडलं त्र्यंबकेश्वरला त्या पार्किंग वाल्यांनी. हा, तर त्या एका पत्रकाराचा ड्रायव्हर बसलेला होता कारमध्ये, मी लपून असं केलं बरं का. आणि किती सेकंदाचं मिळू शकला तो? फक्त 30 सेकंदाचं मिळू शकला. तेवढ्यात त्या टोळक्यांनी पाहिलं, त्यांनी लगेच तो खाली ठेवून दिला असं. आणि त्या 30 सेकंदामुळे आज त्र्यंबकेश्वर मध्ये जी गुंडागर्दी होती ती थेट बंद झाली. किती? 30 सेकंदामुळं. ह्याचाच वापर करून सगळे चोर पकडतोय आम्ही. भाऊन नाही कळलेलं नाही. माझी त्यांची भेट कशी झाली माहिती का? मी नाशिकला कार्यक्रमाला गेलो होतो. मला वाटतं तुमच्या कोणी असेल नसेल. आचार्य सरांनी नेलं. ह्या माणसाचा एक हा असा अवली आहे. तो काय करतो माहिती का? त्यांचा एक भावे प्लॅस्टमन होता, एक दुकान होतं. दुकानाच्या समोर एक हत्ती मांडलेला, एक मोठा हत्ती. कुणीही आश्चर्य करतं की हत्ती खायसाठी बरं का. आणि एक झेंडा खावलेला, कोणाचा? तिरंगा झेंडा. आणि सकाळी 7 वाजता रोज राष्ट्रगीत गाणार. हा किती वेळ आहे? आणि एका माणसाला तिथं बसविणार आणि त्याला चहा पाजणार. 7 वाजता चहा पाजणार म्हणजे पोटभर चहा आणि खारे खायला. आम्ही पोटभर खाल्ले. मुलं पुन्हा प्रवासात भेटत आणि मग मुलाखत घेणार आणि जे काही चांगलं आहे ते समाजासमोर मांडणार. ही त्यांच्या पार्टीची सुरुवात असावी. पार्टी, पक्ष, भीती ही जी मनात आहे ना, बहुतेक हा माणूस देशाच्या मनातली ही भीती काढील. आणि ते किचड नाहीये, संविधानिक आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय, पॉलिटिकल पॉवर इज मास्टर की विथ विच यू कॅन ओपन इच अँड एव्हरी लॉक. कुठलंही लॉक फक्त तिथूनच काढता येतं, इथून नाही काढता. इथून एकच लॉक काढलं, HIV चं, अस्पृश्यतेचं किंवा वंचितांचं, पण तो लॉक सगळंच काढू शकतो, सगळं नियंत्रित करू शकतो तो लॉक. म्हणून पॉलिटिकल पॉवर मास्टर की आहे. मला विश्वास आहे की या संस्थेतल्या अनेक उपेक्षित, वंचित लेकराच्या भगिनी तयार होतील. भगिनी भावे सरांसारखं काम करतील, त्यांच्या सोबत काम करतील, देशात फार मोठी चळवळ उभा करतील. जी चळवळ निस्वार्थ प्रेमाची असेल, मानवतेची असेल आणि प्रामाणिकपणाची चळवळ असेल. म्हणून भावे सरांना खूप शुभेच्छा देतो. ते या ठिकाणी आले आणि आपलं हे सगळं या मिशनमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, या संवेदनेसोबत आहोत. आमच्या जिल्ह्यात, आमच्या गावात, आमच्या घरात आलात आणि आमच्या लेकरा बाळांचे, आमच्या मायबापड्यांचे आणि शेतकऱ्यांचे तुम्ही अश्रू पुसण्यासाठी इथपर्यंत आलात. त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि त्या मातृत्व आणि दातृत्व नाशिककरांचे खूप मी आभार व्यक्त करतो की नाशिक ही प्रभू रामचंद्राची पवित्र भूमी आहे. ती दातृत्वाची भूमी आहे, ती मातृत्वाची भूमी आहे, ती हिंदू धर्माची सर्वात पवित्र भूमी आहे. तिथं मानवता रुजलेली आहे. तर त्या सर्व हाताला मी वंदन करतो, खूप खूप आभार व्यक्त करतो. कोणाकोणाला वाटते हात वर करा? भीती भीती कोणाकोणाला वाटते? हात वर करा. हे तुम्हाला भीतीच नाही वाटत? अरे काय खोटारडे तुम्ही, तुम्हाला भीती नाही वाटत का? खाली करा रे हात. तुम्हाला भीती नाही वाटत?
लबाडीची काय सुरुवात नालायक आहेत रे. हा? त्यांना हात वर करायची भीती वाटायची. हा. हात वर करायची भीती वाटायला लागली तुम्हाला. क्या बात आहे. बरं, भीती घालवायची कशी? आपण खोटं खूप बोलतो, बरोबर आहे का नाही? तर भीती घालवायची कशी? आता समजा या दीदीला पेन मागितला, वाटायला बरोबर का नाही? वाटायला सुरू करा. तर एक ताकद तयार करा स्वतःमध्ये. तुला जर द्यायचा नसेल ना पेन, मी पेन देणार नाही सांगायला शिका. मला तुला द्यायचा नाही, स्पष्ट सांगा. माझ्या पेनची नीब तू तोडशील, माझा पेन तू नीट वापरणार नाही, ही भीती आहे, म्हणून मी तुला देणार नाही. स्पष्ट बोलायला शिका. हा, आडीवडी न घेता. आणि नंतर तुम्ही समाजामध्ये ज्या वेळेला वागताना माझी भीती कशाने मेली सांगतो. आता समजा एसटी स्टँडवर काही घटना घडली, आपण मध्ये बोलायला गेलो तर कोणीतरी गच्ची पकडेल आणि तो भाड जोडेल आपलं, बरोबर? ही भीती आहे ना. तर पहिल्यांदा कोणीतरी गच्ची पकडेल आणि तोंड जोडेल, इथपर्यंतची आहे ना सहनशक्ती तयार करा. असं माझं थोबडवलंय खूप वेळा क्या लोकांना. बात आहे. हा, हे बघा प्रॅक्टिकल कसं असतं. सुरुवात कशी आहे? मध्ये बोललं चांगल्यासाठी तर कोणतरी मारतो, ही भीती आहे ना. पहिल्यांदा मार खायला शिका. मार खायला मला खूप बदललंय पब्लिकनी. गांधींनी खूप मार खाल्ला. राईट. पब्लिक खूप मारतं, पण ते मारणं स्वीकारा पहिल्यांदा, अपमान स्वीकार. की लगेच भीती गायब होते. आणि खरं बोला, खूप खरं बोला, खूप खरं बोला, खूप खरं बोला. माणसं तुटून खाली पडली तरी चालेल, पण खरं बोला. त्याच्याने तुम्ही खूप उभे राहता, खूप उंच होता. याची अनुभूती मी स्वतः रोज घेतो. रोज जे खरं आहे ते सांगून टाकायचं, विषय संपला. त्याच्याने तुम्हाला लोक नालायक म्हणो, वाईट म्हणो, पण भीती मात्र पळून जाते. डोक्यात काही ठेवावं लागत नाही. तर भीती दूर करायच्या ह्या दोन पद्धती आहे. मार खायला शिका, अपमान पचवायला शिका, आणि खूप खरं बोला, की भीती आपोआप पळून जाते. तर मग निर्भय बनणार का? पण असं करून सुद्धा आम्ही घाबरगुंडे नाही आहोत का? आम्हाला घाबरायला होत नाही का? काय उत्तर यायचं सांग. होतंय पण खोटं. आता मी काय गप्पा मारल्या, निर्भय कसं बनायचं? तर मग आम्ही निर्भय आहोत का? काय वाटतं रे तुम्हाला? एक न घाबरणाऱ्या पोरांनो, भीती नाही वाटत तुम्हाला? आम्हाला भीती वाटते का? मग आता खोटारडे तुम्ही, आम्हाला भीती वाटते. नाही, वास्तव ते आहे ना. मी काय सांगितलं तुम्हाला, खरं बोलायचंय का नाही? मग खरं हेच आहे की आम्ही घाबरतो का? तर हो, आम्ही घाबरतो. आम्हाला भीती वाटते का? तर हो, आम्हाला भीतीच वाटते. पण रोज ती भीती वाटू नये म्हणून रोज काम करतोय. क्या बात आहे. हे लक्षात ठेवा. तसं तुम्हाला करायला लागेल. आता मी कबुली काय दिली, आम्हाला भीती वाटते का? तर खरंच भीती वाटते. कारण रोज रस्त्यावर काम करायचंय. कोणाच्याही डोक्यात काही येतं, कोणी येतं, सुटतं आमच्यावर डायरेक्ट. अलग लक्षात. तर ही भीती असतेच. आता तुमच्या आनंदग्राम मध्ये मी भाऊंबरोबर आहे म्हणून मी थोडासा निर्भय आहे. पण आनंदग्राम वरून त्या हायवेला उतरणार तर पॅन्टीत पाय हलायला लागणार. नाही घाबरत नाही. ते लय लोह पुरुष आहे तो, वल्लभभाई पटेल आहे. इंटर्नशिपला होतो ना आम्ही सिव्हिलला नाशिकला. हा. तर मग त्यावेळेस तिथं आमच्या कॅज्युअल्टीला ड्युटी होती. तर आम्ही बसलेलो होतो. तर आमचे सीएम होते शिंदे मॅडम म्हणून. त्या खिडकीतून असं तिने वाकून पाहिलं एकदम दूरपर्यंत. म्हणलं हे माणूस कशाला आला होता इथे? कोण माणूस? आम्ही बघितलं भावेश्वर होते. त्या म्हणल्या माहिती का तुम्हाला? म्हणलं नाही. सगळं माहिती होतं, ते येऊन गेलेले होते. नाही त्या म्हणलं डेंजर माणूस आहे, डॉक्टरांच्या हात धुवूनच मागं लागलं. इथं का आला तर काय माहिती, माझीच ड्युटी नाही का ते होते का काही. काय धास्ते रे. केला मग सरांनी मला काम दिलं होतं. मग एक वॉर्ड होता तिथं थोडं लक्ष ठेव म्हणून नाही. गुपचूप. जीवन म्हणजे काय? तर ते म्हणतात टाइमपास. तुम्ही हे काम केलं म्हणजे काय? तर म्हणले टाइमपास. हेच उत्तर आहे म्हणले जीवनाचं. तर म्हणले मी ठाम आहे त्या विषयावर की जीवन टाइमपास झालेलं आहे. सगळं टाइमपास आहे आपलं. आणि हे मला कळतंय म्हणे हे सगळं. कारण ते एकदम असे अँग्री यंग मॅन होते, तरुण होते त्यावेळेला. चांगले ऍक्टर होते, चांगले गायक होते, चांगले डान्सर होते, सगळं चांगलं होतं त्यांचं. आणि ते अचानक एक दिवस वैराग्य वृत्ती आली आणि बाबांकडे गेले. 30 वर्ष राहिले बायको सहित. मुकी बिचारी कुणीही हाका, मुकी बिचारी कुणीही हाका. आपण मेंढर आहे ना सगळे. हो, वस्तुस्थिती काय आहे? तीच आहे ना का नाहीये? तीच आहे ना वस्तुस्थिती. तसं बनायचं नाही. दुसरं, आज या
तिथं जा. हा म्हण. झाडे. हा छान 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 हुशार आहे. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही आहे ना. आता तुम्हाला तुमचं मिळू देत नाही, ते म्हणतात तुम्हाला तुमचं पाहिजे असेल तर आम्हाला आमचं द्या, तर तुम्हाला तुमचं देऊ. ते लाचखोर आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत, तुमचा हक्क मारतात. म्हणजे ते खरे काय आहेत? देशद्रोही आहेत. लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी, काम चुकार भ्रष्टाचारी. या देशाची मालक मालक, या बीडची मालक मालक, या पालीची मालक मालक, मालक मालक. सगळ्या गोष्टी भारतातल्या आपल्या आहेत, सगळं आपलं आहे. वंदे म्हणलं ना? झाडे लावा. वंदे. हा बरं. वंदे म्हणा. झाडे लावा. झाडे लावा. झाडे लावा. चळवळ मोठी केली तर लोकांना. मी पायी चालायला लागलोय, रोज 5 किलोमीटर चालतोय खूपच चांगलं. नाशिक मध्ये रोज चालतोय रोज. आणि त्याच्यामुळे ना फायदा खूप व्हायला लागला. हो. कारण लोकांना दिसायला लागलो मी. हो हो पोहोचावंच लागतं या सुख दुःखामध्ये. रामकृष्ण हरी माऊली. वर्धापन दिनाच्या दिवशी माझ्या त्या महासचिव तो आमचा मानव उत्थान मंचचा त्यांनी डिक्लेअर केलं, जितेंद्र भाई 1000 किलोमीटर चलेंगे. अरे बापरे, चलेंगे तर मग घाबरून गेलो. म्हणलं आता काय करायचं. तो म्हणला रोज 5 किलोमीटर चलेंगे. मग मी चालायला लागलो. मग चालायला लागलो तर आज 40 दिवस झाले रोज चालतोय. आणि त्याच्याने इतकं वातावरण बदललंय ना नाशिक मधलं. बरं, नाशिक मध्ये चालणारा माणूस जो आहे ना, तो कुठला पण असतो ना, कोल्हापूरचा असतो, नागपूरचा असतो, तुमच्या क्षेत्रात. आता बघा, इन्फ्रा तयार आहे तुमचा. इथं तुम्ही 2-2 झाडं जरी लाव. सुमा जवळ जा ना. पत्नी पीडित पुरुषांची संघटना आहे माझ्या मित्राची, त्याचा नंबर घ्या. मित्रांनो बघा आणि आठवा, आपण या पहिले कधी असं मित्रमंडळीबरोबर परिवाराबरोबर ह्या निरभ्र आकाशाखाली कधी जेवायला बसलो होतो, कधी गप्पा मारत होतो एकमेकांशी. आठवा आणि मला सांगा, आपण जे 3-4 लोक एका परिवारात एका घरात उरलेलो आहे, तर आज तर खरं तर जेवताना घरामध्ये असताना सुद्धा आपण एकमेकांशी गप्पा मारत नाही आहे. आणि हे परिवार बघा, सगळे एकत्र बसलेले, सगळे एकमेकांशी गप्पा मारताय, सगळे जेवताय छान. आणि कुठे जेवताय तर ह्या निरभ्र आकाशाखाली. असं टाकायचं आहे ना. दोन्ही साईडने हा, याचं मशीन आहे का? हा, सगळ्या वस्तू जवळपास आपल्या 40 ते 45 वस्तू आहेत. सगळं मशीन नाही याचं. नाही, मशीन नाही. दाखव काय, अजून 1-2 दाखव. साबण दाखव. स्पेशल एमडी 100% हे दोन्ही साईडने यूज करू शकतो. आसन म्हणून किंवा पायपुसणी म्हणून किंवा टेबल आपले पायात ठेवू शकतो, गाडी पुसायला. झाड आहे. खूप छान आहे. काय होतंय? नाही, आपलं वर्कशॉप तिकडे आहे. नाही आता हे खराब झालं की स्वच्छ कसं करायचं? होईल ते वॉशेबल आहे. वॉशेबल आहे. आणि मुलांना बोलवा रे, मुलांना मित्रांनो आता आम्ही इथं शक्ती स्थळावर आलेलं आहे. इथं गांधीजींची प्रतिमा आहे आणि उद्या गांधी जयंती आहे. तर आता दत्ताभाऊ काहीतरी घोषणा पण करणार आहेत आणि काहीतरी कसं उद्घाटन पण करायचं आहे इथे. मित्रांनो दत्ताभाऊंचा चिरंजीव आहे, डॉक्टर आहे आणि
त्याची ती बायको, ती अतिशय सुंदर आर्टिस्ट आहे. तर मित्रांनो, हे आनंदग्राम खरं तर आपल्याला फक्त रात्री झोपायचं होतं आणि दत्ता भाऊंला घेऊन आपल्याला किट वाटप करायला जायचं होतं. पण ह्या ग्रामामध्ये, ह्या गावामध्ये येऊन एवढा आनंद मिळतो की इथं आम्ही खूप वेळ काढला. आत्ता ह्या इथल्या सगळ्या लोकांनी आमचं खूप स्वागत केलं, खूप प्रेम दिलं. तर म्हणून हा व्हिडिओ मी वेगळा टाकतो. बाकी आपल्या बीडचं परत आता मेन व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो. याचा